सभापती महोदय, परब साहेब, सभापती महोदय, परब साहेब, सभापती महोदय, बोला 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 सभापती साहेब बोला. परब साहेब, शांत बसा. दरेकर साहेब बोलतायत. उत्तम पद्धतीने विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण सुरू असताना चांगली लिंक लागली असताना आपण मध्येच त्या ठिकाणी आलेला. एक मिनिट परब साहेब, आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण पूर्ण होऊ नये असं वाटतंय का की आपल्याला विरोधी पक्ष नेत्यावर बसायचं आहे त्या खुर्चीवर? दटके साहेब बसा. सभापती महोदय, सुधीर भाऊ स्वतः या ठिकाणी आहेत आणि सुधीर भाऊ अर्थसंकल्पावर जर दुसरे एखादे मंत्री असते, परब साहेब, सुधीर भाऊ एक जबाबदार मंत्री आहेत, अर्थमंत्री म्हणून ते राहिलेले आहेत, त्याच्यामुळे ते इक्विव्हॅलंट त्या ठिकाणी आहेत असं आपण मानायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळे परब साहेब, तुम्ही विरोधी पक्षनेत्यांचं का असं करताय मला सांगा? नाही ना, आम्ही अरे विरोधी पक्षनेते बोलतात, त्यांचं भाषण महाराष्ट्र ऐकतोय आणि तुम्ही बंद पाडताय. विरोधी पक्षनेत्यांचं भाषण बंद पाडतात. आम्हाला काय प्रॉब्लेम? सन्माननीय परब साहेब, आम्हाला काही सन्माननीय परब साहेब, आम्हाला काही ऐका. विरोधी मंत्री महोदय इथे आहेत, ते नोंद घेत आहेत. मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता विरोधी पक्षनेते बोलत आहेत, तिथे पूर्ण होऊ द्या ना. आपण विनंती करू शकतो, फक्त रिक्वेस्ट करू शकतो. कामकाज तहकूब झालं तर पुढे हे होईल. पण ते थांब असले तर काय करायचं? तरी सन्माननीय विरोधी पक्ष नेते, आपण मला असं वाटतं की सुरू ठेवावं. नोंद घेत आहेत ना मंत्री महोदय परब साहेब. आम्ही विनंती करू शकतो. दुसरं सन्माननीय सदस्य जागेवर बसा. लाड साहेब, दटके साहेब, निले नाईक साहेब, आपल्या सभागृहाचा वेळ वाया जातोय. माझी विनंती आहे, मला असं वाटतं सन्माननीय विरोधी पक्षनेते दानवे साहेब, आपल्याला विनंती आहे की खाली बसा पडतो का? बरं ऐका. सभागृहाची प्रथा, परंपरा, इतिहास असा आहे. बाकीच्या कुठल्याही सदस्यांचा असेल आम्ही एक वेळ समजू शकतो, परंतु या ज्या संविधानिक पदावरून ज्या वेळेला विरोधी पक्ष बोलतो त्या महाराष्ट्रातल्या असंख्य जनतेचा तो आवाज असतो आणि त्याचं भाषण ज्या वेळेला चालू असतं, इथे कोणी बसलेलं नाहीये. आणि किती अन्याय करणार सुधीर भाऊंवरती, किती अन्याय करणार? म्हणजे ज्यांनी इतके वर्ष या राज्याची वित्त संस्था सांभाळली त्यांना तुम्ही नुसतं ऐकायला बसवलंय. याला काय अर्थ आहे? माझी हरकत आहे, आपण रुलिंग द्यावं. माझी हरकत आहे की या अशा पद्धतीने सभागृह चालू शकतं का? किमान ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्या केसरकरांना बोलवा. राज्यमंत्री त्यांच्याकडे नाहीच आहेत, त्याच्यामुळे कोणाला राज्यमंत्री पदाचे जे डोळे लावून बसले ते त्यांना काय मिळालेलं नाहीये. राज्यमंत्री नाहीये. कॅबिनेट असली असती, कमीत कमी विनंती केली असती की आज कॅबिनेट आहे, आम्हाला कॅबिनेट पुरता थोडीशी
तुम्ही सवलत द्यावी, दुसरे आम्ही कोणाला तरी बसवतो, आम्ही मान्य केलं. आम्हाला काय तुम्ही लाथाडताय काय? बरं, आता प्रवीणजी दरेकर, माझ्या माहितीप्रमाणे मी चेक करून घेते, पण 2 वाजता कॅबिनेट आहे. 2 वाजता कॅबिनेट. नाही, तुम्ही असं आर्ग्युमेंट नका करू. तुम्ही खाली बसा बरं. तुम्ही दरेकर, मला तुमचा मुद्दा मी सगळं आतून ऐकलेलं आहे काय झालं ते. हे पहा, मी सन्माननीय केसरकर साहेबांशी या विषयावर चर्चा केली होती. कालच बजेट सुरू करायला पाहिजे होतं, पण त्यांचा पण बिझनेस बऱ्याच वेळेला होता. दरेकरजी, मला थोडं कॉन्सन्ट्रेट करू द्यावं. तुम्ही सगळेजण एका जागी बसून तुम्ही दोघे गप्प बसा आधी. शांत बसा. नाही, सारखं खाली बसून ओरडायचं नाही दोघांनी एकमेकावरती. शांत राहा. तुम्हाला काय असं वाटतंय की माझा आवाज मी चढवू शकत नाही? नाही, मग शांत राहा. हे पहा, मी केसरकर साहेबांशी बोलले होते. अजितदादांना तर शक्य नाही येणं, उपमुख्यमंत्री आहेत ते. दुसरे सुधीर भाऊ असे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिस्टर्ब होणारा नेताच नाहीये, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे मला केसरकर साहेबांनी विनंती केली होती की मला शक्य नसलं तरी सुद्धा मी नोट्स घेऊन प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आणि परब साहेब, आपण अनेक सरकार इथे पाहिलेली आहेत. अशा वेळेला प्रत्येक वेळेला अर्थमंत्री अगदी बसतात ऐकायला, असं शक्य होत नाही. माझं म्हणणं असं की एकमेकाला आपण सहकार्य करत असतो. त्याच्यामध्ये उलट मी म्हणेन चांगली गोष्ट की सुधीर भाऊ तिथे आहेत, म्हणजे त्यांच्यासारखी व्यक्ती इथे सभागृह. नाही, पूर्ण करा. तुम्ही कोण कुठलं ऐकायला, म्हणजे काय ते काय गायडन्स देत नाहीत का सरकारला प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचा? नाही, हा विषय नाही. आता तुम्हाला एवढं प्रेम होतं तर त्यांना निवडून द्यायला पाहिजे होतं तुम्ही. नाही, उगाच काहीतरी बोलतो, विषय काढून कमी असता असं. हे पहा, ऑलरेडी बजेटचा शेवटचा दिवस आहे. आपल्याला सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांना भाषण करण्याच्यासाठी म्हणून आता ते उभे राहिलेले आहेत. अशा वेळेला आपण असा का मुद्दा करतोय? आता काय माहितीये का, बाहेर असा संदेश तुम्हाला जाऊ द्यायचा का परब साहेब की आपल्याला बजेटमध्ये चर्चा करण्यात इंटरेस्ट नाहीये? तर मग तुम्ही तुमचा नियम करू शकता. नियम कसला आला? तुम्ही अनेक वेळेला संसदीय कार्यमंत्री म्हणून नियम बऱ्याच वेळेला आपण सगळे वापरलेले आहेत. आणि ते नोट्स घेतील केसरकर साहेब. मी माझं रुलिंग दिलेलं आहे. त्याच्यामध्ये माझं म्हणणं की तुम्हीच व्यत्यय आणता विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणात, असा बाहेर संदेश जाईल. नाही तर तुम्ही आता शांत राहा. मी रुलिंग दिलेलं आहे. आणि रुलिंगची कॉपी द्यायला आत्ताच्या आत्ता कुठे येणार आहे? मी असं बोलली नाहीये. हे पण तुम्ही असं माझ्याशी आर्ग्युमेंट का करता? नाही, काय चाललं नाही, काय चाललं नाही, काय चाललं नाही, काय बोलताय, काय करताय का? तुम्हाला दिलं मनाचं करू अशी पद्धत नाही वागण्याची. ही कुठली पद्धत चालली? नाही, परब साहेब, तुम्हालाच डिस्टर्ब करायचं विरोधी पक्ष नेत्यांना. तुम्हाला दाखवून द्यायचं उद्धव साहेबांना की तुम्ही फार चांगले विरोधी पक्ष नेते आहात. हे असलं राजकारण अंतर्गत मी ऐकून देणार नाहीये. आमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बदलायचं असेल, आम्ही म्हणतोय त्यांचं भाषण पूर्ण करा, तर तुम्ही भाषण करू द्यायला तयार नाही. बोलताय खाली बसा तुम्ही. मी सांगितलं तुम्हाला की याच्या संदर्भामध्ये अनेक वेळेला अर्थमंत्री स्वतः नसले तरी त्यांनी नेमलेले मंत्रिमंडळातले प्रतिनिधी नोट्स घेतात. वाक्य नंबर 1. दुसरं वाक्य जे आहे, तुम्ही आता मध्ये बोलू नका कृपा करून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.